नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अनेक कलाकारांनी स्वप्न बघितलेली असतात की आपण व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करावं आणि त्याआधी त्यांचा जो प्रवास असतो तो वेगवेगळ्या चळवळीतनं होत असतो, वेगवेगळ्या स्पर्धांमधनं होत असतो, एकांकिका स्पर्धातनं होत असतो, राज्यनाट्य स्पर्धातनं होत असतो. तर तुम्हाला एवढी सगळी प्रस्तावना करण्याचं कारण काय, तर यंदाच्या वर्षी ज्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये वेट लॉस हे नाटक प्रथम आलेलं होतं ठाणे केंद्रातनं, ते आता नवीन नावानी, वजनदार नावानी रंगभूमीवर येतं आहे, व्यावसायिक रंगभूमीवर. आणि त्यामध्ये जिला रौप्यपदक मिळालं ती अभिनेत्री पूनम सरोदे ही आपल्यासोबत आहे आणि याच नाटकातली साक्षी पाटीलसुद्धा आहे. तर मी दोघींनाही विनंती करतो, आधी शुभेच्छा देतो. दोघींनी आपापल्या भूमिकेबद्दल आणि खास करून अलकाताईंबरोबर काम करण्याचा जो अनुभव आहे तो शेअर करावा दोघींनी, अशी विनंती करतो. सुरुवातीला साक्षी पाटील. येस, ओके. अप्रतिम अनुभव आहे. वेट लॉसकडून वजनदार या नाटकापर्यंत जाण्यासाठी मी एक सून त्याच्यात साकारते आणि ती वजनदार सून आहे असं मी थोडक्यात सांगेन. म्हणजे तुम्ही बाकीचं नाटक रिव्हील करायचं नाही, आम्हाला कळलं आहे आता. येस. आणि छान वाटतं आहे अलकाताईंबरोबर काम करताना, बरं वाटतं आहे. म्हणजे एक आईची वाईब असते ना, ती येते त्यांच्याकडून. त्यांच्याबरोबर आम्ही जेवायला बसताना पण ते छोटे छोटे किस्से सांगत असतात आणि गंमत आणतात सगळ्या वातावरणात आणि मस्त करून टाकतात सगळं. आणि अभिनयाचं सांगायला झालं तर त्यांनी आमचं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्या आवर्जून करतात. असं नसतं की खाष्ट वागणं वगैरे काही नसतं. तर एवढ्या सॉफ्टली आम्हाला सांगतात ते किती छान केलंस तू, आणि तो हुरूप येतो सगळं करायला आणि मस्त चाललं आहे. पूनम, तू काय सांगशील? तुला एक रौप्यपदक ऑलरेडी मिळालेलं आहे आणि त्या व्यावसायिकसाठी तुझं नामांकन होईल, त्यातून तुला बक्षीस मिळेल, हे सगळं पुढे होणार आहे असं आम्हाला दिसतंय आज. तू सांग. माझ्या नाटकातली भूमिका अशी आहे, सरू कॅरेक्टर आहे माझं. आणि सरू ही अशी आहे की जी मीनाताईंची खूप जवळची मैत्रीण म्हणा, किंवा तिची एक मोलकरीण कमी, पण तिची आई, ताई, सगळं जे काही आहे ती सगळं सरू आहे अशा ह्याच्यामध्ये. आणि मला काम करताना खूप मजा येते. राज्यनाट्याला पण मला खूप मजा आली काम करताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलकाताईंसोबत काम करणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. वंचितांचा रंगमंच ह्यातून मी बाहेर आली आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून रत्नाकर मतकरी सरांनी ही सगळी संकल्पना चालू केली होती. आणि मला आठवते मी सगळ्यात पहिलं उपरी नावाचं नाटक केलं होतं आणि ते पण मला रत्नाकर मतकरी सरांसमोर सादर करायची संधी मिळाली. आणि तिथून मला ती एक एक प्रोसेस कळत गेली. सरांनी मला समजवलं की जेव्हा आपण नाटक ऑडिबल नाटक असतं तेव्हा तुम्ही लिपसिंग न करता, म्हणजे लिपसिंग करता पण ते बोलायचं नाही. ह्या गोष्टीही मला तेव्हा कळत नव्हत्या, पण तेव्हा मला तिथून त्या गोष्टींची सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेली वंचितांच्या रंगमंचातून. त्यानंतर माझी टॅक्ससोबत ओळख झाली, संपदाताई भेटली, हर्षदाताई भेटल्या आणि यांच्यातून एक थोडं करत चालूच आहे. आणि आत्ता इथपर्यंत वजनदार ह्या नाटकात जे मला कॅरेक्टर मिळालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलकाताई खूप जास्त, म्हणजे आम्हाला इथे असताना घरची आठवण येतच नाही. त्या इतक्या आईप्रमाणे आम्हाला सांभाळतात. काही लागलं किंवा काही दुखलं, मी करून देऊ का, आई मला येतं ना, मी करते ना, अशा ह्याच्यामध्ये ते असतात. जेवताना जसं साक्षी म्हणाली की काही किस्से आम्ही ऐकतो, मजा मस्ती वगैरे चालू असते. खूप मजा येते, प्रोसेस एन्जॉय करतो आहे. आणि नाटकही तुम्ही एन्जॉय कराल असं आमची अपेक्षा आहे आणि करालच, त्यात काही डाऊट नाहीच आहे. कौटुंबिक वजनदार नाटक घेऊन येतो आहे आणि मज्जा करणार आहोत. आम्ही मजा केली की तुम्ही सगळे करणारच डेफिनेटली. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की वजनदार नाटकाला वजनदार प्रतिसाद द्या आणि हो, आमच्या चॅनलला सुद्धा वजनदार प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.